नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता अपूर्वाचा वाढदिवस असल्यामुळे रात्री 12 वाजताच बलदेव तिला सरप्राईज देतो. तिच्यासाठी त्याने एक बलून आणलेला असतो आणि तो तिला दिल्यानंतर हॅपी बर्थडे टू यू असं सुद्धा तिला म्हणतो. त्यानंतर इथे आता बलदेवने तो बलून तिला फोडायला सांगितलेला असतो, कारण त्याच्यामध्ये तिच्यासाठी सोन्याची चेन असते आणि हे बलदेवने अपूर्वाला दिलेलं सरप्राईज असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो की तुझा वाढदिवस आहे आणि कसं आहे ना, या घरामध्ये रात्री कुणीच कुणाचा वाढदिवस सेलिब्रेट करत नाही. हा पण उद्या मात्र तुझ्यासाठी छान सगळेजण सरप्राईज देऊ शकतात हा. तेव्हा अपूर्वा म्हणते, नाही, पण मला अजिबात कुणाकडून सरप्राईज नको आहे, कारण मला माझा उद्याचा दिवस फक्त तुझ्याबरोबर सेलिब्रेट करायचा आहे. मला माझा वाढदिवस तुझ्याबरोबर सेलिब्रेट करायचा आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, ठीक आहे, जर तसं असेल तर तुला हवा तसा तुझा वाढदिवस सेलिब्रेट होईल, ठीक आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा हे आता मुद्दामून करत असते. इथे आता बलदेव हॅपी बर्थडे म्हणत म्हणत तिला इथे गाणं म्हणत असतो, तिच्याबरोबर छान आता डान्स करत असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा बलदेवला मिठी मारते आणि हळूच आपल्या मनामध्ये ती आता म्हणत असते की बलदेव, मी या घरामध्ये भूमीला टार्गेट केलं, त्यानंतर मानसीला टार्गेट केलं आणि अथर्वलासुद्धा केलं आहे, पण आता वेळ आहे ती तुझी. आता तुलासुद्धा मी सगळ्यांच्या मनामध्ये उतरवणार असं अपूर्वाने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश आणि भूमी दोघेजण देवाची पूजा करत असतात. देवीची पूजा झाल्यानंतर भूमी म्हणत असते की आकाश, आज अपूर्वाचा वाढदिवस आहे, त्यामुळे आपण एक काम करूया, आज आपण तिला सरप्राईज देऊया. तिच्या वाढदिवसाची तयारी खूप छान पद्धतीने करूया आपण, काय वाटतं तुला? तेव्हा आकाश म्हणतो, ठीक आहे, आपण सगळ्यांबरोबर बोलूया, सगळ्यांना कल्पना देऊ की आपण तिला सरप्राईज देतोय ते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अपूर्वा फोनवरती बोलत येते आणि प्रेक्षकांनो, ती मुद्दामून आता जोरजोरात बोलत असते, जेणेकरून भूमी आणि आकाश या दोघांनी तिचं बोलणं ऐकावं. तेव्हा इथे आता अपूर्वा म्हणत असते की हो हो, मी वृद्धाश्रमामध्येच येणार आहे. मी तिथे आल्यानंतर सगळ्यांबरोबर माझा वाढदिवस सेलिब्रेट करेन. तुम्हाला तर माहिती आहे, मला स्वतःचं असं कुटुंबच नाही आहे आणि जेव्हा मी लहान होते, जेव्हा वाढदिवस मुलांचा साजरा केला जातो, तेव्हा माझ्याबरोबर माझं कुटुंब नव्हतं आणि आता मी वाढदिवस साजरा करू शकते, तर आता माझं ते वय राहिलेलं नाही आहे. पण तुम्ही काळजी करू नका, मी वृद्धाश्रमामध्ये येऊन माझा वाढदिवस सगळ्यांबरोबर साजरा करणार आहे आणि सगळ्यांसाठी मी गिफ्टसुद्धा घेऊन येणार आहे, असं अपूर्वा आता म्हणते आणि लगेच तिथून निघून जाते एका सेकंदामध्ये. इथे भूमी आणि आकाश या दोघांनाही तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतात, पण अपूर्वा फोनवरती बोलत असल्यामुळे आकाश भूमी दोघेही थांबलेले असतात आणि जेव्हा तिचं बोलून होतं तेव्हा ते शुभेच्छा द्यायला जाणार, तेवढ्यातच अपूर्वा तिथून निघून गेलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे भूमी आकाशला म्हणते, गेली वाटतं, जाऊ दे, ती आता कामात आहे, आपण तिला नंतर वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ, आता ती खूप बिझी आहे ना. पण आकाश बरोबर बोलत होती ना अपूर्वा, म्हणजे लहानपणी जेव्हा वाढदिवस साजरा केला जातो तेव्हा तिचं स्वतःचं असं कुटुंब तिच्याबरोबर नव्हतं आणि आता वाढदिवस साजरा करायचा आहे, तर ती अशी का म्हणाली की तिचं वय नाही आहे म्हणून? तिचं काही वय नाही आहे का वाढदिवस साजरा करायचं? अरे माझ्याच बरोबरची असेल ना ती, मग वाढदिवस साजरा करायला नको का? आकाश, मी काय म्हणते, तिला तिचं कुटुंब हवं आहे आणि आता आपणच तिचं कुटुंब आहोत की नाही. आपण एक काम करूया, तिला छान असं सरप्राईज देऊया, तिला हवा तसा वाढदिवस साजरा करूया. तिला आता तिचं नवीन कुटुंब मिळाले आणि तीसुद्धा आपल्या कुटुंबाचा एक भाग झाली, म्हणून तिला असं वाटायला नको की तिचं कुटुंब तिच्याजवळ नाही आहे, आपण तिचं कुटुंब आहोत असंच तिला वाटलं पाहिजे. आणि वय कितीही असलं तरीसुद्धा ते सेलिब्रेट केलंच पाहिजे ना. वाढदिवस साजरा केल्यामुळे आपल्यालासुद्धा छानच वाटतं. तेव्हा इथे आकाश म्हणतो, बरोबर बोलतेस तू भूमी. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, चल आपण अथर्व आणि मानसीलासुद्धा सांगूया, आज संध्याकाळी आपण इथे तिला खूप छान असं सरप्राईज देणार आहोत, असं भूमी आणि आकाश या दोघांनीसुद्धा ठरवलेलं असतं. तर इथे प्रेक्षकांनो, अपूर्व आता वाढदिवसासाठी छान तयार झालेली असते, खूप सुंदर ती दिसत असते. तेवढ्यातच तिथे अभि आलेला असतो. तर इथे बलदेव आल्यानंतर बलदेव तिच्याकडे बघतच राहतो.
तेव्हा इथे एकटक तिच्याकडे बघत येत असताना अपूर्वा आरशामध्ये त्याच्याकडे बघत असते आणि त्याला ती विचारते की बलदेव, काय झालं? तू माझ्याकडे असं का बघतोयस? तेव्हा बलदेव म्हणतो, मी तुझ्याकडे बघतोय कारण तू खूपच जास्त सुंदर दिसतेस अपूर्वा. खूप सुंदर तयार झाली आहेस तू. आणि खरं सांगू का, मी जेव्हा जेव्हा तुझ्याकडे बघत असतो ना, तेव्हा तेव्हा मला तू आणखीनच सुंदर दिसत असतेस आणि मी पुन्हा पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडत असतो. मला तर असंच दिसत असतं. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते, बलदेव, अरे काय बोलतोयस तू? तेव्हा बलदेव म्हणतो, हो अपूर्वा, मी खरंच सांगतोय. मी रोज तुझ्या नवीन प्रेमात पडत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव म्हणत असतो की आज तुझा वाढदिवस, तुला हवा तसा आपण सेलिब्रेट करणार आहोत, फक्त आपण दोघे जणच. तेव्हा इथे अपूर्वा म्हणत असते की बलदेव, अरे तुझ्यासारखा लाईफ पार्टनर मला मिळाला आहे, अजून मला काय हवं आहे? तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, बरं ठीक आहे, आपण आता बाहेर जाऊन सेलिब्रेट करणारच आहोत, पण त्याआधी इथं थोडंसं सेलिब्रेशन करूया ना. तेव्हा इथे आता बलदेव थोडा रोमॅन्टिक झालेला असतो आणि तो इथे तिच्यावरती भरभरून प्रेम करायला बघत असतो. पण प्रेक्षकांनो, अपूर्वा तसं काही करू देत नाही. अपूर्वा इथे त्याच्यापासून थोडंसं दूर राहणं पसंत करत असते आणि ती म्हणत असते की बलदेव, अरे आपल्याला आता निघायचं आहे ना, प्लीज आता नको. तू मला नक्की काय सरप्राईज देणार आहेस ना, हे मला बघायचं आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की बरं बाबा ठीक आहे. तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, पण बलदेव, आपण दोघे जणच माझा वाढदिवस सेलिब्रेट करणार आहोत, त्यामुळे घरातल्यांना वाईट तर वाटणार नाही ना? तेव्हा इथे बलदेव म्हणतो, नाही गं, तसं कुणाला काही वाईट वाटेल असं वाटत नाही आहे. आणि तसंही कालच कळलं ना सगळ्यांना की तुझा वाढदिवस आहे म्हणून. आणि मग सगळेजण आपापल्या कामात आहेत. कुणाला इथे तुला सरप्राईज देण्यासाठी सुद्धा वेळ नसेल. जो तो आपल्या कामात आहे. त्यापेक्षा आपण एक काम करूया, आपण दोघे जण सेलिब्रेट करूया. जाऊ दे ना, उलट चांगलं आहे की आपल्याला दोघांना वेळ मिळणार आहे आणि कुणीही आपल्याबरोबर नसणार आहे. ते तुला हवा तसा तुझा वाढदिवस साजरा करता येणार आहे, असं बलदेव आता अपूर्वाला म्हणतो. तर इथे अपूर्वाने तर हे सगळं मुद्दामूनच घडवून आणलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, बलदेव म्हणत असतो की अपूर्वा चल, आता आपण निघूया. आणि पूर्ण सगळीकडे अंधार झालेला असतो. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो, अपूर्वा, सगळ्या लाईट्स तर चालू आहेत गं वरती, मग इथेच का लाईट गेली आहे? काय नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? तेव्हा इथे बलदेव आणि अपूर्वा दोघेजणं हळूहळू जात असताना प्रेक्षकांनो, लाईट्स आलेल्या असतात आणि सगळेजणं जोरात हॅपी बर्थडे असं म्हणतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बलदेव आणि अपूर्वा शॉकिंगच होतात. कारण इथे अपूर्वाला तर माहिती असतं की तिला सरप्राईज मिळणार आहे आणि इथे खूप छान असं सरप्राईज दिलेलं सुद्धा असतं. डेकोरेशन केलेलं असतं, बलून्स लावलेले असतात, माळा लावलेल्या असतात, केक ऑर्डर केलेला असतो. अपूर्वाला जेवणामध्ये जे जे आवडतं ते सगळे पदार्थ बनवलेले असतात आणि इथे छान सगळेजण एकत्र सेलिब्रेट करणार असतात. तेव्हा इथे भूमी म्हणते, ये ना अपूर्वा ये, हे बघ तुझ्यासाठी ही सगळी तयारी केली आहे. तुला आवडतं ना ते सगळं आहे आज. तू बघ तर खरं, तुला आवडली ना तयारी? तेव्हा इथे अपूर्वा म्हणते, हो, तयारी तर खूपच जास्त आवडली. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बलदेव म्हणत असतो की आकाश, भूमी, अरे काय हे, तुम्ही इतकं मोठं सरप्राईज देणार आहात याची तुम्ही काही कल्पनाच दिली नाही. नाही म्हणजे आकाश, सॉरी, हे जे काही केलं आहे ते सगळं खरंच खूप छान आहे. अरे म्हणजे बघ ना, खूप छान तयारी केली आहे तुम्ही सगळ्यांनी. पण काय आहे ना, म्हणजे इथे अपूर्वाचा वाढदिवस आहे ना, आम्ही दोघेजणं सेलिब्रेट करणार होतो, अपूर्वाला हवा तसा. आणि म्हणून मी अपूर्वासाठी बाहेर वाढदिवसाची सगळी तयारी करून ठेवली आणि मी आता तिला तिथेच घेऊन जात होतो. मला काय म्हणायचं आहे, आम्ही दोघेजणं आता तिथे जातो ना, आपण कधीतरी नंतर सेलिब्रेट करू, चालेल ना? हे बघ, तुम्ही ना वाईट वाटून घेऊ नका, पण मी अपूर्वासाठी खूप मोठं सरप्राईज अरेंज केले आणि मला ते तिला द्यायचं आहे. मला तिच्याबरोबर हा सगळा वेळ घालवायचा आहे. तेव्हा प्लीज तुम्ही कुणीही वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण शांत झालेले असतात. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की बलदेव असा का बोलतोय? म्हणजे कुटुंबाबरोबर असताना सगळेजण इथे तयारी करून तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असताना बलदेव असं म्हणतोय की आम्हाला दोघांना सेलिब्रेट करायचं आहे, आम्हाला दोघांना बाहेर जायचं आहे. आणि अपूर्वासुद्धा मुद्दामून आता गप्प बसलेली असते. तोंडातून एक शब्दसुद्धा ती काढत नाही की बाबा आपण इथेसुद्धा सेलिब्रेट करूया, नंतर आपण दोघेजणं बाहेर जाऊया, इथे मी केक कट करते, असं ती काहीसुद्धा बोलत नाही, कारण तिलाच हे हवं असतं. तेव्हा इथे
अपूर्वा आणि बलदेव यांना आता बाहेर जायचं आहे याची कल्पना आकाशला येते आणि आकाश म्हणतो ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्हाला दोघांना जायचं आहे ना बाहेर, प्लीज तुम्ही जा आणि सेलिब्रेट करा, आमची काही हरकत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इकडे आता भूमी म्हणत असते की काही हरकत नाही, जा तुम्ही दोघेजणं, तुम्ही बाहेर जाऊन छान सेलिब्रेट करा आणि आपण काय उद्या सेलिब्रेट करू तुझा वाढदिवस, काही हरकत नाही, उद्या सेलिब्रेट केलं तरी काही हरकत नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता बलदेव आणि अपूर्वा दोघेजणं आता बाहेर जातात. तेव्हा इथे आकाश आणि भूमी दोघेजण एकमेकांकडे बघत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो भूमीला तर इथे बलदेवचं वागणं खूपच जास्त विचित्र वाटतं. बलदेव हे सगळं करत असतो अपूर्वासाठी, कारण अपूर्वा त्याला म्हणालेली असते की मला हा वाढदिवस फक्त तुझ्याबरोबर सेलिब्रेट करायचा आहे, आणखी कुणाबरोबरही नाही. तेव्हा लग्नानंतरचा पहिला वाढदिवस आता अपूर्वाला माझ्याबरोबर सेलिब्रेट करायचं आहे फक्त, म्हणून इथे सगळी तयारी आता बलदेवने केलेली असते. पण इथे आता ती बलदेवलाच गिल्टी कसं वाटेल याचा विचार करते आणि इथे बलदेव तिला जेव्हा गाडीमध्ये बसवतो तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता तिचे एक्सप्रेशन चेंज झालेले असतात. तेव्हा बलदेव म्हणतो काय झालं अपूर्वा, कसला विचार करतेस तू, अगं तुलाच हवं होतं ना की आपण बाहेर जाऊन सेलिब्रेट करूया, म्हणून मी सगळ्यांना म्हणालो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा गाडीतून उतरते आणि म्हणते तू सुद्धा बाहेर ये बरं बलदेव. तेव्हा बलदेव म्हणतो काय झालं अपूर्वा, तू पण गाडीतून उतरलीस, मलासुद्धा उतरलंस, नक्की काय झालं, काही सांगशील का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अपूर्वा म्हणत असते की बलदेव आधी तू मला सांग, तू का बरं सगळ्यांसमोर असं बोललास की आपण दोघेजणं सेलिब्रेटला जातो आहे, मला माहिती आहे हे सगळं बोलत असताना तुला किती वाईट वाटलं असेल ते. हो मला माहिती आहे, मीच तुला म्हणाले होते की उद्याचा वाढदिवस आपण दोघेजणं सेलिब्रेट करूया. अरे पण ते मी असंच म्हणाले होते, पण तू तुझ्या कुटुंबाला नाही म्हणत असताना तुला किती त्रास झाला असेल ते मी बघितलं ना, मी तुझ्या डोळ्यात बघितलं, तुला खूप त्रास झाला. तेव्हा आपण एक काम करूया, चल तुझ्यासाठी आपण सगळ्यांबरोबर वाढदिवस साजरा करूया. त्यांनासुद्धा वाईट वाटलं असेल ना, त्यांनी माझ्यासाठी एवढी सगळी तयारी केली होती आणि आपण लगेच तिथून बाहेर पडलो, त्यांना किती वाईट वाटलं असेल. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो की अपूर्वा खूप चुकीचं वागलो ना मी माझ्या कुटुंबाबरोबर, किती स्वार्थी विचार केला मी, त्या बिचाऱ्यांनी कधीपासून एवढी तयारी करायला घेतली असेल आणि मी त्यांच्याकडे लक्ष न देता तुला सरप्राईज देण्यासाठी म्हणालो की बाहेर घेऊन जातो, पण त्या सगळ्यांना मी नाराज केलं, खूप चुकलं माझं, खरंच खूप चुकलं. तेव्हा अपूर्वा म्हणते हे बघ आपण दोघेजणं नंतर सेलिब्रेट करू, चल आधी चल आणि आपण सगळ्यांबरोबर सेलिब्रेट करूया, त्यांनासुद्धा छानच वाटेल ना. तेव्हा इथे बलदेव म्हणत असतो नाही अपूर्वा नाही, हे बघ तुला एकटीला सेलिब्रेट करायचं होतं ना माझ्याबरोबर, मग आता आपण बाहेर जायचंच. हे बघ ती माझी माणसं आहेत, त्यांना मी समजावेन, त्यांना काय सांगायचं आहे ते मला बरोबर माहिती आहे, पण आता आजचा वाढदिवस तुला हवा तसाच सेलिब्रेट होईल, बस बरं तू गाडीमध्ये. नाही तू बस गाडीमध्ये, असं म्हणून बलदेव अपूर्वाला आता जबरदस्तीने गाडीमध्ये बसवतो आणि तिला आता घेऊन जात असताना तो आपल्या घराकडे एकदा आता वळून बघतोच. तेव्हा प्रेक्षकांनो अपूर्वाला खरं तर हेच अपेक्षित असतं. ती म्हणत असते की बलदेव बघितलंस ना, मला हेच तर हवं होतं, इथे तुझ्या नजरेत तर मी चांगलीच बनले की तुझ्या कुटुंबाला तू नाही म्हणालास म्हणून तुला वाईट वाटलं, हे सगळं तू माझ्यासाठी केलंस, पण तुझ्या कुटुंबाला इथे दुखावताना तुला काय वाटलं असेल हे मी समजू शकते, पण हे सगळं मी मुद्दामून केलं बलदेव. तुझ्या नजरेत मी तर चांगलीच राहिले, पण बाकीच्या सगळ्यांच्या नजरेत आणि सगळ्यांच्या मनामध्ये तुझ्याबद्दल कडवटपणा निर्माण झाला आणि मला हेच हवं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता बलदेवला खूप वाईट वाटत असतं जेव्हा तो आपल्या कुटुंबाला इतकं दुखावून आता जायला निघतो. घरामध्ये सगळेजण इथे आता नाराज झालेले असतात. फुलांचं डेकोरेशन, माळा जे काही लावलेलं असतं ते सगळं आता ते लोक उचलत असतात. तेव्हा इथे भूमी केक वगैरे फ्रीजमध्ये नेऊन आता ठेवत असते. अपूर्वाला तर आनंद या गोष्टीचा असतो की चला त्यांनासुद्धा सगळ्यांना हर्ट केलं आणि बलदेवला त्यांच्या नजरेत पाडलं आणि तेच तिला हवं होतं जे तिने खूपच हुशारीने केलेलं असतं. त्याचबरोबर प्रेक्षकांनो अथर्वला तर खूप राग आलेला असतो जेव्हा इथे आता अपूर्वा अशी निघून गेलेली असते आणि त्याचबरोबर बलदेवने तर तिच्यासाठी संपूर्ण घराला इथे हर्ट केलेलं असतं. त्यामुळे इथे आता सगळेजण फुलं वगैरे उचलून ठेवत असतात. तेव्हा इथे रागाने आता अथर्व ती फुलं टाकत असतो. तेव्हा इथे सगळ्यांना वाटत असतं की बलदेव असं कसं काय वागला.
त्याच्याकडून कुणालाही अपेक्षित नव्हतं की बलदेव पुढे जाऊन असा वागेल म्हणून, पण तो असा विचित्र वागलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही सगळेजण आता लवकरात लवकर हे सगळं आवरा आणि जेवणाचा छान बेत आहे, सगळेजण एकत्र जेवायला बसूया ना. कशाला तुम्ही अपसेट होताय, नाराज होताय, चला छान जेवायला बसूया बरं. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो की काय झालं अथर्व, मानसी, प्लीज आता तुम्ही नॉर्मल व्हा बरं. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, कसं नॉर्मल व्हायचं सांग ना तू. बलदेव दादा आज जे काही वागलाय ना, मला त्याच्याकडून हे एक्सपेक्ट नव्हतं रे. मला खरंच वाटलं नव्हतं की तो असं काहीतरी बोलेल आपल्याला. म्हणजे आपली काही किंमतच नाही आहे का? आपण हे जी काही तयारी केली, तिच्यासाठी एवढं छान सरप्राईज प्लॅन केलं, कधीपासून आपण तयारीला लागलो आहे माहिती आहे ना तुला. तेव्हा इथे आकाश म्हणतो, ठीक आहे ना गं, त्यांना त्यांचं त्यांचं सेलिब्रेट करायचं असेल, त्यांना दोघांना सेलिब्रेट करायचं असेल ना. तेव्हा भूमी म्हणते, आकाश, आपल्या घरामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी आपण दोघेजणं सेलिब्रेट करत असतो, असं नाही आहे ना. छोटा जरी आनंद असेल, आपण एकत्रच येऊन सेलिब्रेट करतो रे, आणि इतकी वर्ष ते करत आलो आहे. पण इथे अपूर्व आणि बलदेवदादाचं लग्न झालं आणि लगेच सगळे रूल्स बदलले. नाही, मला मान्य आहे त्यांना एकत्र सेलिब्रेट करायचं होतं आणि मी कुठे नाही म्हणत होते, पण आपण जर एवढी तयारी केली होती, 10-15 मिनटं जरी आपल्याला दिले असते तरी बास झालं असतं ना. आपल्याबरोबर सेलिब्रेट करून आपण त्यांना काही इथे थांबूनच ठेवणार होतो का? आणि अपूर्वाचीच इच्छा होती की तिला कुटुंबाबरोबर सेलिब्रेट करावंसं वाटत होतं, म्हणून आपण कुटुंबाने ही सगळी तयारी केली होती. मग बलदेवदादा असं कसं म्हणाला? त्याने त्याच्या बायकोचं मन जाणून घ्यायला हवं होतं ना. तेव्हा खरं तर इथे एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात यायला हवी होती की अपूर्वाला जर कुटुंबाबरोबर इतकाच वाढदिवस साजरा करायचा होता, तर मग ती एकदा तरी का म्हणाली नाही की बलदेव थांब, मला या सगळ्यांबरोबर सुद्धा सेलिब्रेट करू दे. सगळं प्लॅनिंग तर तिचंच आहे. मग अपूर्वा का म्हणाली नाही की मला इथे केक तरी कट करू दे? असा प्रश्नसुद्धा सगळ्यांना पडायला हवा होता. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, मला तर खूप राग आला होता, पण मी मुद्दामून गप्प बसलो. मी जर काही बोललो असतो तर त्याला राग आला असता. तेव्हा मानसी म्हणते, नाही अथर्व, बरं झालं तू काही नाही बोललास, कारण आधीच त्याला वाटतं की तू त्याच्यावरती रागवतोस, त्याला उलटं बोलतोस म्हणून, आणि उगाच त्याला अजून राग आला असता, मुद्दामून बोलल्यासारखं वाटलं असतं. त्यामुळे जाऊ दे, त्यांना जसं सेलिब्रेट करायचं आहे तसं करू दे. तेव्हा आकाश म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही सगळेजण काय इतके अपसेट होत आहे? काही गरज नाही आहे. ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना खटकली तशी मलाही खटकली, पण आता त्याच्यावरती बोलून काहीच अर्थ नाही आहे. तेव्हा भूमी म्हणते, नाही आकाश, ही गोष्ट साधी सोपी नाही आहे रे. काहीतरी विचित्र घडतं आहे, काहीतरी चुकीचं घडतं आहे आकाश. इतक्या वर्षात जे घडलं नाही, बलदेवदादा जसा वागला नाही, तो आता तसा वागायला का लागला आहे? नक्कीच काहीतरी चुकीचं घडतं आहे आणि ते आपल्याला कळत नाही आहे, हे मात्र नक्की. तेव्हा इथे भूमीला कळत असतं प्रेक्षकांनो की बलदेवदादा असा नाही आहे. तो इथे कुटुंबाला दुखवून एकटाच सेलिब्रेशन करणारा नाही आहे. मग इथे नक्की घडलंय तरी काय? तेव्हा इथे आकाश म्हणतो, मी काय म्हणतो, तुम्ही जरा विनाकारण जरा जास्तीचा विचार करताय. नका तुम्ही इतका विचार करू. जाऊ दे, चला आपण सुद्धा आवरून घेऊया, आपण पण जेवून घेऊया ना. आपण एकत्र कुटुंब आहोत, पण आपण कोणाला जबरदस्ती तर करू शकत नाही ना. आणि तसं त्या लोकांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं, त्यामुळे आपण एवढा विचार नको करूया. तेव्हा प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता अपूर्वा म्हणत असते की वॉचमन दादा, मला सांगा, काल जो मुलगा आकाशदादांना भेटायला आला होता, तो घरी आला होता का घरामध्ये? तेव्हा वॉचमन दादा म्हणतात, नाही, घरामध्ये आले नव्हते, ते बाहेरच इथे आले, आकाशदादांशी बोलले आणि तिथूनच निघून गेले. तेव्हा इथे अपूर्वा चौकशी करत असताना भूमी आता तिच्यावरती लक्ष ठेवून असते. भूमी बघत असते, तिचं बोलणं ऐकत असते. त्यानंतर इथे अपूर्वाला बोलावलं जातं. अपूर्वा येते आणि म्हणत असते, काय झालं बलदेव, काय झालं सांग ना, मला का असं बोलावलं आहे, काही झालं आहे का? तेव्हा भूमी म्हणते, नाही, काही झालेलं नाही आहे, पण लवकरच काहीतरी होऊ शकतं. तेव्हा इथे आता सगळेजण म्हणतात की नक्की काय झाले? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमी म्हणत असते, काही नाही, आम्हाला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं, यासाठी तुला इथे बोलावलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, भूमीनं आता इथे अपूर्वाला बोलावल्यानंतर अपूर्वा शॉक झालेली असते. त्यानंतर इथे महत्त्वाची बातमी अपूर्वाला मिळालेली असते. जेव्हा इथे रागिनी पटवर्धन हिचं लोकेशन ट्रेस केलेलं असतं आणि तिचं शेवटचं लोकेशन जे चेक केलेलं असतं, तेव्हा हवालदार जाधव म्हणतात की मॅडम, रागिनी पटवर्धनांबरोबर इथे आकाश महाजन यांचं लोकेशन मॅच होतं आहे. म्हणजे शेवटच्या क्षणी ते दोघेजणच त्याच ठिकाणी एकाच लोकेशनवरती होते
असे इथे जाधव म्हणतात आणि पुरावा म्हणून तिला इथे स्क्रीनशॉटसुद्धा पाठवलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अपूर्वाला आता सगळ्यात मोठा क्ल्यू मिळालेला असतो आणि त्याचा तिला भयंकर आनंद झालेला असतो.